नासे नाशिले ते पुनरपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. तेच आचार्य सांगतात सुमारे 2500 वर्षांपूर्वी. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे. ते जन्माला येणं मरणं पुन्हा जन्माला येणं मरणं याचंच नाव संसार आहे. आणि आवर्तन सातत्याने सुरू आहे. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबराय म्हणतायत, किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित. किती जन्म झाला फेरा गणित नाहीची दातारा. ते श्रीमद शंकराचार्यांनी पुनर्जन्म व्यवस्था मानली. माऊली महावैष्णव ज्ञानोबरांनी पुनर्जन्म व्यवस्था मानली. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबरायांनी पुनर्जन्म व्यवस्था मानली. मग तुम्ही म्हणाल जे ज्ञानोबरायांनी मानलं, जे तुकोबरायांनी मानलं, जे शंकराचार्यांनी मानलं ते आम्ही का मानावं? कारण 1947 ला तुम्ही आणि मी स्वतंत्र झालो, आपला देश स्वतंत्र झाला. आणि त्या स्वातंत्र्याने आपल्याला अनेक मूलभूत अधिकार दिले. काय खावं, काय प्यावं, कोणती वस्त्र घालावी, कोणतं राष्ट्रीयत्व स्वीकारावं, कोणता धर्म स्वीकारावा, कोणती भाषा बोलावी, असे अनेक फंडामेंटल राईट आपल्याला 1947 नंतर मिळाले. ज्ञानोबरायांचं म्हणणं आम्ही का मानावं? ज्ञानेश्वरीतलं हरिपाठातलं. तुकोबरायांचं म्हणणं आम्ही का मानावं? अशा प्रकारचा प्रश्न काही बुद्धिवादी मंडळींनी उपस्थित केला तर फार नवल वाटायला नको. मला एक तर्कसंगत मांडणी या ठिकाणी करायची, ती अशी आहे. साधारणतः 12व्या शतकामध्ये जन्माला आलेले माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. लोपले ज्ञान जे गीत नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, किंवा ते तर चालते ज्ञानाचे बिंब. ज्ञानस्य ईश्वर माऊली महावैष्णव ज्ञानोबारांची अनेक अंगाने आपल्याला या ठिकाणी समीक्षा करता येईल. ते माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी म्हटले, उदकाचे आणि आवेशे प्रगटले तेज लखलके दिसे तये विजू माझे असे सरील काही. पाण्याच्या प्रेशरमध्ये लाईट आहे हा सिद्धांत 725 वर्षापूर्वी माऊली महावैष्णव ज्ञानोबारांनी सांगितला. आज जगामध्ये या पारंपरिक पद्धतीने विद्युत निर्मिती ही फार मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. जे नजीकच्या काही शतकांमध्ये आपल्याला जाणवलं, ज्याची प्रचिती आपल्याला आली, ते 725 वर्षापूर्वी माऊली महावैष्णव ज्ञानोबारांनी सांगितलं. आणि त्याचा अनुभव नजीकच्या काही शतकांमध्ये आपण घेतला, काही दशकांमध्ये आपण घेतला. जर माऊली महावैष्णव ज्ञानोबारांचं ज्ञानेश्वरीतलं म्हणणं अत्यंत अचूक आणि खरं असेल, आणि ते खरंच आहे, त्याच्यामध्ये शंका घेण्याचं तिळमात्र काही कारण नाही, मग ज्ञानोबारांचं ज्ञानेश्वरीतलं हे वक्तव्य खरं, मग माघलिया जन्मा मुक्त झालो हे हरिपाठातलं कसं काय खोटं म्हणावं? जर ज्ञानेश्वरीतलं माऊली महावैष्णव ज्ञानोबारांचं वक्तव्य खरं होताना आपण पाहत असू, ही पृथ्वी कशी आहे याबद्दल अनेक मतं होती. ग्रीक तत्वज्ञ अरिस्टॉटलचं मत तर कित्येक शतक या जगावरती आरूढ होतं. तो म्हटला सपाट आहे. ज्ञानोबारांच्या समग्र तत्वज्ञानामध्ये अनेक ठिकाणी भूगोल शब्दाचा उच्चार आपल्याला पाहायला मिळतो. हे अरिस्टॉटलच्या अगोदर कित्येक शतक ज्ञानोबारांनी जर सांगितलं असेल की पृथ्वी गोल आहे, आणि त्याची प्रचिती तर 17व्या शतकामध्ये भौतिक जगताला आली असेल, जे 400 वर्ष अगोदर ज्ञानोबारांनी त्यावरून सांगितलं असेल, मग ज्ञानोबारांचं ते म्हणणं जर खरं असेल, ॲलन मस्क जो सातत्याने मंगळावरती मोहिमा काढतो, टेस्ला कंपनीचा मालक, माझ्या वाचनामध्ये गेलेला हा प्रसंग आहे. आणि त्याच्या एका डिबेटमध्ये सांगितलं होतं की एक भारतीय दार्शनिक त्यांच्या थेअरीचा वापर करत मी सातत्याने मंगळावरती मोहिमा काढतो. आणि जर मी चुकत नसेल तर माझ्या माहितीप्रमाणे ते भारतीय दार्शनिक दुसरे तिसरे वेगळे कोणी नाहीत, ते माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहेत. सापेक्षवादाचा जो आविष्कार ज्ञानोबारांच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, विज्ञानाचा जो आविष्कार माऊली महावैष्णव ज्ञानोबारांच्या समग्र तत्वज्ञानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मग मंगळाचा उल्लेख असेल, भूगोलाचा उल्लेख असेल, विद्युत प्रणालीचा उल्लेख असेल, घटिका यंत्राचा उल्लेख असेल, जो समोर या ठिकाणी कॅमेरा सुरू आहे, या संदर्भातलं ज्ञानोबारांचं वक्तव्य ज्ञानेश्वरीतलं हे अत्यंत उल्लेखनीय अशा पद्धतीचं आहे. फोटो प्रतिमा कशी निर्माण होते त्या संदर्भातलं ज्ञानोबारांचं वक्तव्य असेल. हा काही विज्ञानाचा तास नाही, वेगळ्या व्यासपीठावरती आपण सविस्तर त्याचा खुलासा पाहू. अध्यात्म विज्ञाना स्वतंत्र चिंतनाचा मुद्दा होईल, तो काय आजच्या चिंतनाचा भाग नाही.
मग ज्ञानोबांची सगळी वक्तव्य जर खरी असतील तर येत उपजे ते नासे, नाशिले ते पुनरपि दिसे, घटिका इंद्र जैसे परिभ्रमेगा, याच्यावरती अविश्वास कसा ठेवायचा? येत उपजे, ते जन्माला येतं ते नाश पावणार आहे, नाशिले ते पुनरपि दिसे, हे जर ज्ञानोबा स्पष्टपणे म्हणत असतील तर पुनर्जन्म व्यवस्था माऊली महावैष्णव ज्ञानोबांनी मानली. माऊली महावैष्णव ज्ञानोबा हे विज्ञाननिष्ठ संत आहेत. विज्ञान आणि अध्यात्म या परस्पर विरोधी भूमिका नाहीत. ती एकाच नाण्याच्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. विज्ञान आणि अध्यात्म ज्यावेळी एकत्रितपणे वाटचाल करतं त्यावेळी हा समाज एका विशिष्ट उंचीपर्यंत जातो. या जगामध्ये फार मोठ्या क्रांत्या आपण घडताना पाहिलेल्या आहेत. मला संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा एक विचार या निमित्ताने आपल्या समोर मांडायचा आहे. हे जगत कसं आहे या संदर्भातली अनेक भौतिक मतं या जगभरातल्या साहित्यिकांची ज्यावेळी एकत्रित केली आणि त्यानंतर या निर्णयावरती भौतिक जगत आलं, ज्याच्यामध्ये लाप्लास असेल, बेकॉन असेल, कांट असेल, न्यूटन असेल, डार्विन असेल, प्लेटो असेल, अरिस्टॉटल असेल, पायथागोरस असेल, या सगळ्यांची मतं कन्क्ल्यूड केली आणि 1850ला या निर्णयावरती भौतिक जगत आलं, आधुनिक जगत आलं की भूतलावरती म्हणजे या विश्वभरामध्ये, या जगामध्ये 29% केवळ जमीन आहे आणि 71% पृथ्वी ही पाण्याने वेढलेली आहे, सागराने वेढलेली आहे, जलभाग आहे. पाणी हे 100 71% आहे आणि भूभाग जमीन ही केवळ 29%. आपण सगळी मंडळी सुज्ञ आहात. मी अत्यंत सोपा विचार या निमित्ताने मांडतो. भौतिक जगताला या गोष्टी कळण्याकरता 1850ची वाट पाहावी लागली. अनेक विचारवंत, अनेक शास्त्रज्ञ यांची मतं त्यांना एकत्रित करावी लागली, त्यांच्या मतांची गोळाबेरीज केली आणि मग 1850ला जे भौतिक जगताला कळालं. तुकोबाराय जन्माला आले ते 1608ला. अजून 413 वर्षापूर्वी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आले आणि जवळजवळ 413 वर्षापूर्वी जन्माला आलेल्या संत श्रेष्ठ तुकोबारायांचं वक्तव्य आहे, समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा. पृथ्वी सागराने वेढलेली आहे, समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान, सागराने वेढलेल्या पृथ्वीचं दान केलं तरी परमेश्वराच्या नामस्मरणाची बरोबरी होऊ शकणार नाही. समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान एवढाच विचार आपल्याला करायचा आहे. करिता समान नाही नामा तो आजच्या चिंतनाचा भाग नाही. 413 वर्षापूर्वी 16व्या शतकामध्ये महाराजांचं म्हणणं आहे की पृथ्वी सागराने वेढलेली आहे. ज्यावेळी कोणतीही यंत्रणा नाही, कोणत्याही प्रकारची दुर्बीण नाही, कोणत्याही मायक्रोस्कोपिक यंत्र नाही, या कोणत्याही यंत्राशिवाय, कोणत्याही सामग्रीशिवाय अद्ययावत जर महाराजांचं 413 वर्षापूर्वीचं वक्तव्य असेल, जन्माला आलेले महाराज 413 वर्षापूर्वी तुकोबाराय ते जर म्हणत असतील की पृथ्वी सागराने वेढलेली आहे, जे भौतिक जगताला 1850ला कळालं, त्या जगताला लाप्लास, बेकॉन, कांट, डार्विन, न्यूटन, पायथागोरस सगळ्यांची मतं कन्क्ल्यूड केली, एकत्रित केली आणि त्यांची गोळाबेरीज करून भौतिक जगताने सांगितलं. मी कशाकरता हा सगळा विचार म्हणतोय लक्षपूर्वक ऐका. जर तुकोबारायांचं मत अत्यंत योग्य असेल, अत्यंत विज्ञाननिष्ठ असेल, अत्यंत खरं असेल तर जे तुकोबाराय म्हणतायत घेईन मी जन्म या जसा की देवा तुझी चरण सेवा साधावा, ते वक्तव्य खोटं कसं म्हणायचं? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, असं जर महाराज म्हणत असतील तर त्याच्यावरती अविश्वास तरी कसा दाखवायचा? किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, असं जर महाराज म्हणत असतील, पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि मरण असं जर महाराज म्हणत असतील तर त्याच्यावरती अविश्वास कसा ठेवायचा? मला एक अत्यंत सुंदर विचारानिमित्ताने मांडायचं आहे की आद्य शंकराचार्य असतील, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय असतील अथवा संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय असतील, या सर्व साधू संतांनी वैदिक परंपरेने पुनर्जन्म व्यवस्था मानली. अर्थात या देशामध्ये एवढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ज्या चार्वाकाने हा सिद्धांत सांगितला की मेलं म्हणजे गेलं
आणि जी गीता पुनर्जन्म व्यवस्थेवरती आधारलेली आहे, ज्या गीतेमध्ये अनेक ठिकाणी ठाई ठाई याचा उल्लेख केलेला आहे. नवे नवे स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी जन्माला कशा करता येतो. स्वतःच्या अवताराची कारण मीमांसा सांगत असताना भगवान म्हणतायत की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. मी पुन्हा पुन्हा जन्माला येतो ती धर्माची संस्थापना करण्याकरता. त्या भगवान श्रीकृष्णाने पांडवांच्या राजसू यज्ञाच्या वेळी या चारवाकाचे पाय धुतले, त्यांना मान दिला अग्रपूजेचा, त्यांचं पाद प्रक्षालन केलं. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य या देशामध्ये, हा मत मांडण्याचा अधिकार आहे या देशामध्ये. मत चुकीचं का बरोबर हे फार महत्वाचं नाही, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. ज्या भगवान श्रीकृष्णाला हे मान्य आहे, ज्याने अनेक ठिकाणी तो सिद्धांत स्थापित केला पुनर्जन्मवादाचा, ज्याला पुनर्जन्मच मान्य नाही, त्या चारवाकाचं पाद प्रक्षालन पांडवांच्या राजसू यज्ञाच्या वेळी स्वतः भगवान श्रीकृष्णाने केलं. 5.5 महिन्याचा विधी का साजरा केला जातो या संबंधाने आपण ही सगळी चिकित्सा करतो. शेवटी जन्माला आल्यानंतर आपण आपल्या बरोबर काय घेऊन जातो. सुभाषितकारांचा एक श्लोक आहे. सुभाषितकार म्हटले धनानी भूमो पश्वस्य गोष्टी भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहचित्तायाम परलोक मार्गे कर्मानुभव गच्छती जीव एका. धन संपत्ती गुरं ढोरं हे सगळं गोठ्यापुरतं मर्यादित राहणार. धनानी भूम पश्वस्य गोष्टी, धन भूमी सगळं गाई गोठा हे सगळं इथेच मर्यादित राहणार. कोण आपल्या बरोबर येणार आहे. आपण जसं असं दक्षिणेकडे जाऊ, दक्षिणेच्या भागामध्ये अंत्यविधी करता अथवा दशक्रिया विधी करता उत्तर क्रियेकरता पत्नी देखील येत नाही, ती केवळ उंबरट्यापर्यंत साथ देते. विवाहाच्या वेळी ज्यावेळी आपण 7 फेरे घेत असतो आणि ती आपल्याला वचन देत असते तुमच्यासाठी काय पण, ती उंबरट्याच्या बाहेर येत नाही, अर्थात तिला काही धार्मिक बंधन आहे. सुभाषितकार म्हटले भार्या गृहद्वारी, ती केवळ उंबरट्यापर्यंत आपल्याला साथ देते. मनुष्य प्राणी हा समाजशील आहे. काही प्राणी एकटं राहणं पसंत करतात, काही प्राणी एकजुटीने राहणं पसंत करतात, समूहाने राहणं पसंत करतात. वाघ एकटं राहणं पसंत करतो, सिंह एकटं राहणं पसंत करतो, हत्तीचे कळप असतात, हरणाचे कळप असतात, मेंढ्यांचे कळप असतात. मनुष्य प्राणी तसा कळपाने राहणारा, समूहाने राहणारा, वाडी वस्ती करून राहणारा. मनुष्य प्राणी हा समाजशील प्राणी आहे. समाजामध्ये गेल्याशिवाय, गावामध्ये गेल्याशिवाय, लोकांमध्ये गेल्याशिवाय आपल्याला फार करमत नाही. पण आपलं समग्र जीवन ज्या समाजामध्ये आपण व्यतीत करतो तो समाज तरी कुठपर्यंत आपल्याला साथ देतो. शास्त्रकार म्हटले जनस्मशाने, ते स्मशानापर्यंत आपल्याला सोडवायला येतात. आपण सर्वाधिक प्रेम जर कशावरती करत असू तर स्वतःच्या देहावरती. उपनिषदाची भाषा आहे. नवारे पत्तु कामाय आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवतु, नवारे पुत्राय कामाय आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवतु, नवारे वित्ताय कामाय आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवतु, नवारे जायाय कामाय आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवतु. प्रत्येकाला स्वतःचा जीव प्रिय आहे. प्रत्येकाचं प्रेम जर कशावरती असेल तर स्वतःच्या जीवावर. त्या अकबर बिरबलाच्या गोष्टी किती खऱ्या किती खोट्या मला माहिती नाही, पण लहानपणापासून ही गोष्ट आपण ऐकत आलो. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ती माहिती आहे. एका माकडीवरती प्रयोग केला बिरबलाने. प्रत्येक जण कसं स्वतःच्या जीवाला जपतो, कसा स्वतःच्या जीवावरती प्रेम करतो. एका हौदामध्ये माकडीने तिचं पिलू सोडलं आणि 2 बादल्या पाणी टाकलं. गुडघ्यापर्यंत पाणी आल्यानंतर माकडीने पिलू कमरेवरती घेतलं, कडेवरती घेतलं. पुन्हा 2 बादल्या पाणी टाकलं. कमरेपर्यंत पाणी आल्यानंतर तिने ते खांद्यावरती घेतलं. पुन्हा 2-4 बादल्या पाणी टाकल्यानंतर आणि खांद्यापर्यंत पाणी आल्यानंतर तिने ते डोक्यावरती ठेवलं. पुन्हा 2-4 बादल्या पाणी टाकलं आणि आता हिच्या नाकातोंडामध्ये पाणी जायला लागलं माकडीनीच्या. तिने डोक्यावरचं पिलू पायाखाली घेतलं आणि स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. अशी गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलो. त्यातलं मिथक जरी आपण वजा केलं तरी प्रत्येकाला स्वतःचा जीव प्यारा आहे. आपण किती जपतो स्वतःच्या देहाला. दात गळून पडला आपल्याला सहन होत नाही, लगेच रूट कॅनल चांदीचा सोन्याचा आपण व्यवस्था करतो. एखादा केस सफेद झाला तो काळा करण्याकरता आपली धडपड सुरू होते. चेहऱ्यावरती सुरकुती पडली ती घालवण्याकरता आपला अट्टास सुरू होतो. कुणी आपल्याला मर म्हटलं, आपण मरणारच आहोत, पण कुणी आपल्याला मर म्हटलं तरी तो शब्द आपल्याला सहन होत नाही. 10 वर्ष आपण विसरत नाही.
कुठे आपण गावच्या बैठकीत बसलो की पहिला आपला तो मुद्दा असतो की मागच्या बैठकीत तुम्हाला मर म्हटला होता. म्हणजे मर हा शब्द देखील आपण विसरत नाही. मराव तर प्रत्येकाला लागणार आहे. आपण एवढं आपल्या शरीरावरती प्रेम करतो. सुभाषितकाला म्हटले हे शरीर हा देह आपल्याला कुठपर्यंत साथ देतो. देह चिताया, जोपर्यंत तो चितेवरती ठेवला जात नाही. देह कुठपर्यंत आपला, जोपर्यंत चितेवरती ठेवला जात नाही. समाज स्मशानापर्यंत आपल्याला पोहोचवायला येतो. पत्नी दक्षिणेकडे, आपल्याकडे पद्धत वेगळी, भागाभागामध्ये पद्धत वेगळी. शास्त्रकारांच्या अनुसार ती केवळ उंबरट्यापर्यंत येते. ज्या गुराढोरांवरती आपण एवढं जीवाभावाने प्रेम केलं ते केवळ गोठ्यामध्ये मर्यादित राहतात. धनानी भूमो पश्पश्य गोष्टी भार्याग्रहद्वारी जनस्मशाने देह चिताया परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. आपल्या बरोबर येतात की केवळ आपली कर्म. ज्या तिथीला आपण जन्माला आलो तिला जयंती म्हणतात. जनजायते म्हणजे जन्माला येणे, उत्पन्न होणे. ज्या तिथीला आपण जन्माला आलो तिचं नाव जयंती. आणि ज्या तिथीला आपण आपली पुण्यकर्म आपल्या बरोबर नेली तिचं नाव पुण्यतिथी. काही भागामध्ये पुण्यतिथी साजरी करण्याची पद्धत आहे, ज्याला अत्यंत ग्राम्य शब्दामध्ये आपण वर्षश्राद्ध म्हणतो. पण मी मगाशी प्रास्ताविकामध्ये सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये विशेषतः उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आपले जे 2 तालुके आंबेगाव आणि जुन्नर, इकडे 5.5 महिन्याचा विधी संपन्न करण्याची पद्धत आहे. हेतू काय की गेलेला जो जीवात्मा आहे त्याच्या गतीमध्ये सुधार व्हावा, हाच त्या पाठीमागचा हेतू आहे. मी विनोदाने एक गोष्ट सांगतो, लक्षपूर्वक ऐका. एका सज्जनाचे वडील गेले प्रारब्ध वशात, आणि वडील निवृत्त झाल्यानंतर, वारल्यानंतर गावामध्ये जे पुरोहित आहेत, ब्राह्मण काका आहेत, त्यांच्याकडे ते गेले आणि सांगितलं, काका माझ्या वडिलांच्या गतीमध्ये सुधार व्हावा, त्यांना सद्गती प्राप्त व्हावी, याच्याकरता मला काहीतरी मार्ग सांगा. एकूण माझ्या माहितीप्रमाणे माझ्या वडिलांचा जीवनपट जर पाहिला, त्यांची एकूण जीवनातली वाटचाल पाहिली तर फार सहजासहजी त्यांचा उद्धार होईल असं मला काही वाटत नाही. त्यांनी एवढी गुंतागुंतीची आणि अडचणीची कामं केली, सातत्याने समाजाच्या विरोधामध्ये वागले, लोकांच्या विरोधामध्ये वागले, त्यांचं फार भलं होईल असं मला काही वाटत नाही. आणि अशा अनेक प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या धर्मशास्त्रामध्ये खलेश्वर नावाच्या ब्राह्मणाची कथा आलेली आहे. मी ब्राह्मण असा उल्लेख करतोय कारण पूर्वीच्या सगळ्या पवारसाहेब धर्मग्रंथातल्या खंडागरी साहेब ज्या गोष्टी आहेत या अशाच आहेत. ब्राह्मण काका, भटजी, अशाच गोष्टी आहेत. इथे कोणी काका असतील योगायोगांत निवड योगायोग, त्यांचा अंत करून दुखवायला नको. हे खलेश्वर नावाचे जे काका आहेत, ब्राह्मण आहेत, अत्यंत नास्तिक, आयुष्यभर गावाला त्रास दिला. आयुष्यभर प्रत्येक भूमिका समाजाच्या आणि गावाच्या विरोधातलीच. नंतर गावाच्या ते एवढं अंगवळणी आणि पसरी पडलं की लोक त्यांची दखल घेईनाशी झाली. हे वागणार ते विरोधातच वागणार, यांचं काम चुकीचंच असणार, लोक देखील दखल घेईनात. मी एवढंच चुकीचं वागून लोक माझी दखल घेत नाही, याचा पुन्हा यांना त्रास व्हायला लागला. ते म्हटलं आता गावात काही थांबायचं नाही. गावाच्या बाहेर गेले, जंगलामध्ये जिथे दिवसाही सूर्याचं किरण पडत नाही अशा निबिड घनदाट अरण्यामध्ये गेले, जिथे वाघाची भीती पावली. आणि काही साधू संत मंडळी समूहाने चालली आहेत, 100-200 लोक एकत्रित चालली आहेत समूहाने. त्यांनी दूरवर एक झोपडी पाहिली आणि या झोपडीमध्ये कुणीतरी बसलंय. ते म्हटले 100-200 माणसं आपण समूहाने चाललो तरी जीव मुठीत घेऊन चाललो. इथे पावली वाघाची भीती आहे, घनदाट अरण्य, दिवसा सूर्याचं किरण पडत नाही आणि एकटा माणूस झोपडीमध्ये राहतो, फार मोठा वैराग्यवान असला पाहिजे. 100-200 संत मंडळी आली आणि त्यांच्या पायाला वाकली. त्याने सांगितलं, पायाला वाकणे एवढा मी काही मोठा नाही, गावातली लोक माझी दखल घेत नाही, माझं गावात समाजात कोणाशीच पटत नाही, म्हणून उद्विग्नेने मी जंगलामध्ये आलो. लोक म्हटले वैराग्य निर्मितीचं कारण काही असू द्या, पण तुम्हाला केवढं मोठं वैराग्य प्राप्त झालं. इथे पावली मृत्यूचं भय आहे आणि तुम्ही या निबिड घनदाट अरण्यामध्ये आलात. तुम्हाला मृत्यूचं भय वाटत नाही? एखादा वाघ येईल तुम्हाला खाऊन टाकील असं तुम्हाला कधी वाटत नाही? तो म्हटलं वाघाने खावं म्हणून तर आलो. एक जण पुढे सरसावला, त्याने सांगितलं वाघाने तुम्हाला खाणं याच्यामध्ये तुमचा फायदा आणि गावाचा तोटा काय? तो म्हटलं कदाचित तुम्हाला वाघाचा स्वभाव माहिती नसेल. एकदा का वाघाच्या तोंडाला माणसाचं रक्त लागलं की पुढच्या प्रत्येक भुकीच्या वेळी
त्याला कितीही कळवळून भूक लागली आणि ससा त्याच्या समोरून गेला, हरिण त्याच्या बाजूने गेलं, तरी तो सशाकडे हरणाकडे पाहत नाही. पुढच्या प्रत्येक भुकीच्या वेळी तो माणूसच शोधतो. एकदा का त्याच्या तोंडाला माणसाचं रक्त लागलं की पुढच्या प्रत्येक भुकीच्या वेळी तो माणसाचीच शिकार करतो. खाऊ दे ना मला वाघाने, वाघाने मला खावं म्हणूनच मी आलो. एकदा का वाघाने मला खाल्लं, त्याच्या तोंडाला माझं रक्त लागलं रे लागलं की 2 मैलावरती माझी वस्ती आहे. पुढच्या प्रत्येक भुकेच्या वेळी तो माझ्या वस्तीतला माझ्या गावातलाच माणूस सोडून खाईल. माणसं इतकी विकृत स्वभावाची असू शकतात. ज्याचे वडील गेले त्याला आपले वडील कसे होते माहिती होतं, म्हणून त्याने सांगितलं काका फार सुलभतेने त्यांचा उद्धार होईल असं काही वाटत नाही, काहीतरी मार्ग सांगा. ब्राह्मण काकांनी ढोबळ मार्ग त्यांना सांगितला की भूतलावरून एकदा मार्गस्थ झाल्यानंतर स्वर्गामध्ये आणि या भूलोकामध्ये एक अडथळा आहे आणि त्या अडथळ्याचं नाव आहे वैतरणा नावाची नदी. त्या नदीचा अडथळा एकदा पूर्ण केला, पार केला की मग अत्यंत सुलभतेने तुमचे वडील हे स्वर्गामध्ये पोहोचतील, मोक्षापर्यंत जातील. मग वैतरणा नदीचा अडथळा जर पार करायचा असेल आणि तुमच्या वडिलांचा पुण्य संचय कमी असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या वैतरणेचा अडथळा पार करण्याकरता कामधेनू माता येईल आणि कामधेनू माता तुमच्या वडिलांना त्या वैतरणीच्या पलीकडे पोहोचवी. पण कामधेनूने यावं, गोष्ट काल्पनिक आहे, कामधेनूने यावं आणि तुमच्या वडिलांना वैतरणीच्या पलीकडे पोहोचवावं याच्याकरता मृत्यू लोकामध्ये तुम्हाला गायी दान करावी लागेल. एका सत्पात्री ब्राह्मणाला ती गायी दान करावी लागेल. या मुलाने सांगितलं दुसऱ्या तिसऱ्या कोणाला मी दान करू, मी तुम्हालाच गायी दान करतो. त्याने काकांना एक अत्यंत सुलक्षणी गायी दान केली, सवत्स गायी दान केली. आणि 15 दिवसानंतर त्याने पुन्हा काकांना विचारलं, काकांच्या घरावरूनच गावाकडे जाणारा रस्ता, काकांना विचारलं काका पोहोचले असतील का माझे वडील स्वर्गात? काका म्हटले 100 योजनेची ती नदी आहे, थोडा विलंब तर लागणारच ना. पुन्हा महिना 1.5 महिन्याने त्याने विचारलं काका पोहोचले असतील का माझे वडील स्वर्गामध्ये? आले असेल का कामधेनू? वैतरणीच्या पलीकडे ते पोहोचले असतील का? काका म्हटले अजून थोडा विलंब लागेल, थोडी वाट पहा, गोष्ट काल्पनिक आहे. 6 महिन्यानंतर ते काकांकडे आल्याने विचारलं काका पोहोचले असतील का माझे वडील? काका म्हटले आता निश्चितपणाने जरी तुमच्या वडिलांचा पुण्य संचय कमी असेल तर तुम्ही जी मला गायी दान केली त्याच्या पुण्यबलाच्या जोरावरती कामधेनू माता आली असेल आणि तुमचे वडील निश्चित वैतरणीच्या पलीकडे सुखरूप स्वर्गामध्ये पोहोचले. 6 महिने झाली, माझी खात्री आहे. तो म्हटला मग माझी गायी मला पुन्हा मागत आहे. यातला विनोद जरी वाजा केला, केवळ एक सिद्धांत मला आपल्यामध्ये स्थापित करायचा होता अंतःकरणामध्ये, तो असा की हे विधी का साजरे करावेत की गेलेला जो जीवात्मा आहे त्याच्या गतीमध्ये सुलभता निर्माण व्हावी, याच्याकरता हे सगळे विधी आपण संपन्न करत असतो. मग दशक्रिया विधी असेल, 13व्याचा विधी असेल, 5.5 महिन्याचा विधी असेल, पुण्यस्मरणाचा पुण्यतिथी वर्षश्राद्धाचे विधी असतील, हे सगळे विधी या कारणाकरता आपण साजरे करत असतो. पुण्य संचय. शेवटी आपली परंपरा ही पुनर्जन्म व्यवस्थेवरती विश्वास ठेवणारी आहे. काही मंडळी म्हणतील कुणी वैतरणा नदी पाहिली, कुणी पुण्य संचय पाहिले, कुणी स्वर्ग पाहिला आणि कुणी वैकुंठ पाहिला. आपल्या वाडवडिलांनी येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती, आमच्या साधू संतांनी, आमच्या वैदिक पुराणांनी ज्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवणं यापेक्षा आमच्या हातामध्ये वेगळं काही नाही. आमच्या पुराणांमध्ये ज्या ज्या गोष्टी पूर्वीच्या काळामध्ये लिहून ठेवल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी अलीकडच्या काळामध्ये या वैज्ञानिक जगतामध्ये खऱ्या होत असताना आपण पाहतो. मी अखेरची 20-22 मिनिट घेणार आहे, एक 11:15 पर्यंत पोहोचू, तिथपर्यंत पोहोचू. भागवत पुराणामध्ये यवनाश्व नावाच्या राजाचं चरित्र आलेलं आहे. यवनाश्व नावाचा राजा, ज्याला अपत्य नाही, 100 पत्न्या आहेत, तो वनामध्ये निघालेला आहे. आपल्याकडे 4 आश्रम आहेत आणि त्या 4 आश्रमापैकी एक आश्रम आहे वानप्रस्थ. साधारणतः 50 नंतर आपण वानप्रस्थ व्हावं. 100 वर्षाचं जर कलियुगामध्ये आपण आयुष्य मानलं, शतगणिले ते अर्धरात्री खाय, त्याचं बायफर्केशन करत असताना आपल्याला ते 4 टप्प्यामध्ये जर करावं लागलं तर आपण सुरुवातीच्या काळामध्ये ज्याला आपण ब्रह्मचर्य आश्रम म्हणतो, अक्षर घोकावी, ज्ञान मिळवावं, तत्वज्ञान संपन्न करावं, चतुरता संपन्न करावी, शहाणपण संपन्न करावं. त्याच्यानंतर आपण गृहस्थ आश्रम
प्रपंच करावा नेटका. आणि साधारणतः 50 नंतर आपलं मन आपण वनाकडे लावावं म्हणून त्याला वानप्रस्थ म्हणतात. तिसऱ्या टप्प्यातली ही व्यवस्था आहे. मला त्यातलं एक गणित थोडं गमतीशीर या निमित्ताने आपल्या समोर मांडायचं. 50 नंतर आपण वनाकडे जावं हे काही माझं म्हणणं नाही. केवळ 50 या अंकानंतर येणारा प्रत्येक जो अंक आहे, जे संख्याशास्त्र आहे, तो याच गोष्टीचा निर्देश करतो. 50 नंतर येणारा अंक 51 आहे की नाही, 52 आहे की नाही, 1. तिसरा म्हटलं मी सुद्धा रे 53 तू सुद्धा. 50 नंतर येणारा प्रत्येक अंक हा वनाकडे निर्देश करणारा. 51, 52, 57, 58. काही लोक म्हटले आम्हाला मराठीचा अंकगणित येत नाही, आम्ही इंग्रजी माध्यमामध्ये शिकतो, मग तिथे सुद्धा 51. हे 50 नंतर आपण वनाकडे मार्गस्थ व्हावं. यातला विनोद जरी वजा केला तरी यवनाश्व नावाचा राजा हा वनामध्ये आलेला आहे. तो अरण्यामध्ये गुरुकुलामध्ये राहू लागलेला. आणि काही ऋषी मंडळींना असं वाटलं की 100 पत्न्या या राजाला आहे, अपत्य प्राप्ती झाली पाहिजे, पुढे राज्याचं निर्वहन झालं पाहिजे, म्हणून त्यांनी इंद्रयाग नावाचा याग केला. इंद्रयाग संपन्न झाला आणि इंद्रयागातून पुत्रप्राप्ती करता जे जल निर्माण झालं याच्यावरती काही मंडळी अविश्वास ठेवतील. खरंच असा यज्ञ झाला का त्यातून जल? सध्याच्या मेडिकल सायन्स मध्ये एक्स फ्रीजिंग नावाचा जो प्रकार आहे तो जवळजवळ असाच. आता एक्स फ्रीजिंग म्हणजे नेमकं काय, त्याच्याकरता फार वेळ नाही आपल्याकडे, आपण सगळी मंडळी शोधण्यात. अगदी विकिपीडिया, युट्यूबला सर्च जरी आपण केलं की एक्स फ्रीजिंग म्हणजे काय, तर हे सगळं आपल्याला कळेल. हे पूर्वीचे यज्ञ वगैरे, तो चरू निघाला वगैरे, जवळजवळ सिमिलरिटी असंच आहे. पुत्रप्राप्ती करता जे जल आहे, जे उद्या राण्यांना सिद्ध करून प्राशन करण्याकरता द्यायचं आहे, आदल्या रात्री दैव दुर्विलास राजाला जाग आली, त्याला तहान लागली. भागवत पुराण आहे. आणि तहान लागल्यानंतर राजाने ते जल प्राशन केलं. ते जल प्राशन केल्यानंतर पुत्र प्राप्ती करता असणारं जल राजाने प्राशन केलं. आणि राजामध्ये गर्भधान नावाचा विधी, म्हणजे राजामध्ये गर्भधारणा झाली एका पुरुषामध्ये. हे माझं वक्तव्य नाही, पुन्हा काही लोक म्हणतील हे अनकॉन्स्टिट्युशनल, हे काही मेडिकल सायन्सला मान्य नाही. हे भागवत पुराणामध्ये ते ऍज इट इज मी आपल्या समोर मांडतो. सर्वसाधारणपणे 9 महिने पूर्ण झाले. पूर्ण वेळ झाल्यानंतर एका पुरुषाची प्रसूती कशी करून घ्यावी हा प्रश्न त्यावेळेच्या ऋषी मंडळींना पडला. भागवत पुराणामध्ये 8व्या स्कंदामध्ये हा सगळा विचार आलेला आहे. राजाचं उजव्या बाजूचं पोट त्यावेळी फाडलं आणि राजाचं उजव्या बाजूचं पोट फाडून एका बाळाचा जन्म त्यावेळी झाला. हे जगातलं पहिलं सिझर आहे, एका पुरुषाचं झालं. 200 वर्षापूर्वी कदाचित जर कोणी एखाद्या व्याख्यात्याने प्रवचन करणे जर भागवतातला हा सिद्धांत सांगितला असता तर 100-150 वर्षापूर्वी लोकांनी त्यालाही चुकीत काढलं असतं. पण आता सर्रास सिझर ही पद्धत आपण पाहतो. शस्त्रक्रिया करून एखाद्या बाळाला जन्म देणं ही जी सिझरियनची पद्धत आहे, हजारो लाखो वर्षापूर्वी याचा पहिला प्रयोग एका पुरुषावरती झाला. भागवत पुराणामध्ये त्याचं वर्णन आहे. जो मुलगा जन्माला आला, आता पुन्हा दुसरा प्रश्न पडला की याचं भरण पोषण कसं व्हावं.